स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणारे चालू घडामोडीचे प्रश्न. तर चला सुरू करूया. प्रश्न पहिला, जगातील सर्वात मोठे AI शिखर संमेलन कोणत्या देशात होणार आहे? ऑप्शन क्रमांक 1 भारत, 2 रशिया, 3 अमेरिका, 4 चीन. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 भारत. जगातील सर्वात मोठे AI शिखर संमेलन हे भारत या देशात होणार आहे. प्रश्न क्रमांक 2, राष्ट्रीय जल पुरस्कार 2024 मध्ये कोणत्या राज्याला सर्वोत्कृष्ट राज्य म्हणून घोषित करण्यात आले आहे? ऑप्शन क्रमांक 1 गुजरात, 2 केरळ, 3 महाराष्ट्र, 4 हिमाचल प्रदेश. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्र. राष्ट्रीय जल पुरस्कार 2024 मध्ये महाराष्ट्र या राज्याला सर्वोत्कृष्ट राज्य म्हणून घोषित करण्यात आले आहे. प्रश्न क्रमांक 3, महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 हा कोणाला देण्यात आला आहे? ऑप्शन क्रमांक 1 सचिन तेंडुलकर, 2 राम सुतार, 3 लता मंगेशकर, 4 यापैकी नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 राम सुतार. महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 हा राम सुतार यांना देण्यात आला आहे. प्रश्न क्रमांक 4, 5व्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेमचे आयोजन हे कोणत्या ठिकाणी करण्यात आले होते? ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र, 2 नवी दिल्ली, 3 पंजाब, 4 राजस्थान. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 राजस्थान. 5व्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेमचे आयोजन हे राजस्थान या राज्यात करण्यात आले होते. प्रश्न क्रमांक 5, जागतिक भूक निर्देशांक 2025 मध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो? ऑप्शन क्रमांक 1 100वा, 2 101वा, 3 102वा, 4 103. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 102. जागतिक भूक निर्देशांक 2025 मध्ये भारताचा 102वा क्रमांक लागतो. प्रश्न क्रमांक 6, इराणी कप 2025-26 ही स्पर्धा कोणत्या संघाने जिंकली आहे? ऑप्शन क्रमांक 1 विदर्भ, 2 मुंबई, 3 बडोदा, 4 दिल्ली. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 विदर्भ. इराणी कप 2025-26 ही स्पर्धा विदर्भ या संघाने जिंकली आहे. प्रश्न क्रमांक 7, जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धा 2025 मध्ये भारताने किती पदके जिंकली आहेत? ऑप्शन क्रमांक 1 20, 2 22, 3 24, 4 26. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 22. जागतिक पॅरा ॲथलेटिक चॅम्पियनशिप स्पर्धा 2025 मध्ये भारताने एकूण 22 पदे जिंकली होती. प्रश्न क्रमांक 8, IPL स्पर्धा 2025 ही कोणत्या संघाने जिंकली आहे? ऑप्शन क्रमांक 1 मुंबई इंडियन्स, 2 पंजाब किंग, 3 सनराइज हैदराबाद, 4 रॉयल चॅलेंजर्स बँगलोर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 रॉयल चॅलेंजर्स बँगलोर. IPL स्पर्धा 2025 ही रॉयल चॅलेंजर्स बँगलोर या संघाने जिंकली आहे. प्रश्न क्रमांक 9, IPL स्पर्धा 2025 मध्ये उपविजेतेचा किताब कोणत्या संघाने जिंकला आहे? ऑप्शन क्रमांक 1 मुंबई इंडियन्स, 2 पंजाब किंग, 3 सनराइज हैदराबाद, 4 रॉयल चॅलेंजर्स बँगलोर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 पंजाब किंग. IPL स्पर्धा 2025 मध्ये उपविजेत्याचा किताब हा पंजाब किंग या संघाने जिंकला आहे. प्रश्न क्रमांक 10, राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आला आहे? ऑप्शन क्रमांक 1 सोनू निगम, 2 सोनू सूद, 3 अरिजित सिंग, 4 नेहा कक्कर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 सोनू निगम. राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार 2025 हा सोनू निगम यांना देण्यात आला आहे. प्रश्न क्रमांक 11, गुजरात राज्याचे नवीन मुख्यमंत्री कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 1 एकनाथ शिंदे, 2 विजय रुपानी, 3 भूपेंद्रभाई पटेल, 4 अमित शाह. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 भूपेंद्रभाई पटेल. गुजरात राज्याचे नवीन मुख्यमंत्री हे भूपेंद्रभाई पटेल हे आहेत. प्रश्न क्रमांक 12, FIDE विश्वचषक स्पर्धा 2025 चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? ऑप्शन क्रमांक 1 मध्य प्रदेश, 2 महाराष्ट्र, 3 गुजरात, 4 गोवा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 गोवा. FIDE विश्वचषक स्पर्धा 2025 चे आयोजन हे गोवा या राज्यात करण्यात आले आहे.
प्रश्न क्रमांक 13 BCCIचे नवीन अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 1 राजीव शुक्ला, 2 मिथुन मन्हास, 3 जय शहा, 4 अशोक काळे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 मिथुन मन्हास. BCCIचे नवीन अध्यक्ष हे मिथुन मन्हास आहेत. प्रश्न क्रमांक 14 महाराष्ट्र राज्याचे नवीन राज्यपाल कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 1 राधाकृष्णन, 2 रमेश बैस, 3 आचार्य देवव्रत, 4 यापैकी नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 आचार्य देवव्रत. महाराष्ट्र राज्याचे नवीन राज्यपाल हे आचार्य देवव्रत आहेत. प्रश्न क्रमांक 15वे हॉकी इंडिया काँग्रेस कोणत्या ठिकाणी आयोजन करण्यात आले होते? ऑप्शन क्रमांक 1 तामिळनाडू, 2 महाराष्ट्र, 3 केरळ, 4 कर्नाटक. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 तामिळनाडू. 15वे हॉकी इंडिया काँग्रेस याचे आयोजन हे तामिळनाडू या ठिकाणी करण्यात आले होते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.